शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी मराठी संदर्भामध्ये एक वादग्रस्त वक्तव्य केले। दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झालाय। प्रकाश सुर्वेंच्या वक्तव्याचा विरोधी पक्षाने समाचार घेतलाय। मावशी ज्यादा प्यार करती है। मराठी मेरी मातृभूमि मेरी माँ है, तो उत्तर भारत मेरी मौसी है। और एक बार माँ मर गई तो चलेगा, लेकिन मौसी मरना नहीं चाहिए, क्योंकि मौसी ज्यादा प्यार करती है। तो माँ से ज्यादा प्यार आपने मुझे दिया है। संस्कृती आहे आणि या आमच्या संस्कृतीचा गळा घोटण्याकरता देवेंद्र फडणवीस हे आसुसलेले आहेत आणि त्यांना महाराष्ट्राचा गायपट्टा करायचा आहे। अलीकडच्या काळात त्यांना दिवसा पण पंतप्रधान होण्याची स्वप्न पडतात आहे आणि आपण हिंदी भाषिकांमध्ये लोकप्रिय झालो पाहिजे करिता त्यांनी मराठी भाषेच्या छातीत हा खंजीर खुपसलेला आहे आणि देवेंद्र फडणवीसांची एकंदरीत या भाषा विषयाच्या अनुषंगाने असणारी भूमिका म्हणजे माय मोरो आणि मावशी वाचो अशाच स्वरूपाची आहे। हे त्यांच्या वक्तव्याला आम्ही सहमत आहोत। मात्र हे वक्तव्य हे देवेंद्र फडणवीस सरकारच्या अनुषंगाने आहे आणि त्यांचे जे मित्रपक्ष आहेत हे शांत पद्धतीने शांत डोक्याने हा सगळा खेळ बघत आहेत। हे देखील फार मोठं दुःख आहे। मी आता येतानाच ऐकलं तर किती लाचार वक्तव्य केलंय। मला माफी मागितली म्हणजे आई मरू दे पण मावशी नाही, आणि आई म्हणजे मराठी माणसं आणि मावशी म्हणजे उत्तर भारतीय, हेच म्हणणं होतं ना मला वाटतं त्या। बरोबर। अतिशय लाजिरवाणी आणि लाचार गोष्ट एका आमदाराने वक्तव्य करणं। माफी मागितली, माफ करणं हे माझ्या हातात नाहीये, हे आपल्या मराठी माणसांच्या हातात आहे। त्याच्यामुळे निवडणुकीतच कळेल त्यांना किती माफ केलं आणि नाही केलं। मराठी एकीकरण समितीच्या मार्फत आम्ही निषेध करतो। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आपण प्रकाश सुर्वे यांच्यावरती तात्काळ कारवाई करावी, यांना घरी बसवावं। हा मराठीचा द्वेष मराठी माणसं कधी सहन करणार नाहीत। विधानसभा अध्यक्ष नार्वेकर साहेब, आपण या आमदारावरती तात्काळ राज्यद्रोहाचा गुन्हा नोंद करून यांची या विधानसभेमधून हकालपट्टी करावी।